नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बघूया आपण उद्यासाठीचे काय असणार आहे. तर मार्केट बघा 24,000ला ओपन झालं आहे, 24,980ला. बट काय झालं, मार्केट परत खाली आलेलं आहे आणि 23,700चा लो बनवला आहे. तर उद्यासाठी काय असू शकतं बघा. मला वाटते उद्यासाठी हा जर मार्केटचा गॅप आहे तो मार्केट फिल करायला खालच्या साईडला येऊ शकतो, जो की 23,450पर्यंत. उद्या मला वाटतं की अपडाऊन झाला तर थोडा पुलबॅक देऊन मार्केट 23,450पर्यंत येऊ शकते. आणि बाईंगचं जर म्हणाल की आपोआप ओपनिंग झाली 24,000च्या वरच्या बाजूला जर ब्रेकआउट दिला तर मग वरच्या साईडला आपल्याला 24,300 आणि 24,500 हे टार्गेट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतो. उद्या काय लक्षात ठेवायचं आहे, उद्यासाठी हा जो काही गॅप आहे मार्केटने, हा जो काही गॅप सोडला आहे हा फिल करायला मार्केट येऊ शकते 23,450. 23,450 लागल्यानंतर इथे एखादे बुलिश मोमेंटम बघून किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून इथे तुम्ही ट्रेड करू शकता. अदरवाईज जर उद्या गॅप अप ओपनिंग झाली 24,000ला आणि 24,000ला जर प्राइस ॲक्शन तशी चांगली बनली तर मग 24,300 आणि 24,500 उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतात. तर हे लेवल्स मार्क करायचे आहेत. आणि चला मग आपण बघूया बँक निफ्टी कसं काय असू शकतं. बँक निफ्टी पण मला तेच वाटतं, हा जो काही गॅप आहे तो मार्केट फिल करायला येऊ शकते. तर बँक निफ्टी 52,700पर्यंत मला वाटतं येऊ शकते. तर उद्यासाठी काय असू शकते बघा, 54,620 ही जी इंट्राडे आजची लो आहे ती जर खालच्या साईडला ब्रेक झाली तर मार्केट मग 54,000पासून असं करत मग इथंपर्यंत येईल 52,700 आणि हा गॅप फिल करून अगेन मग मार्केट वरती जाईल. किंवा मग 55,770 ही जी लेवल आहे वरच्या साईडला ब्रेक झाली तर मग 57,000चं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. तर आपण लक्षात ठेवायचं आहे मार्केटला ज्या काही लेवल मी दिलेले आहेत, मार्केट उद्या खाली असेल म्हणजे खाली येईल आणि मग वरती जाईल.